माहिती नाही. रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत, आमच्या इकडचे संपर्क मंत्री आहेत. त्यांनी काय बोललं कणकवलीमध्ये, ते तुम्ही आम्हाला सगळ्यांना निवडून द्या, निधी मागण्यासाठी आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ. आता तुम्हाला शहरामध्ये बायपास करून यायचंय की सरळ शहरामध्ये यायचंय? सरळ बायपास फिरून यायचंय का सरळ यायचंय? सरळ ना ताई. मग थेट पालकमंत्र्यात मतदान करा ना. कशाला स्टॉप करत 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 पूर्ण गावभर फिरतात आणि ते येत आहे. आता प्रतिस्पर्धी आमच्या शिवसेनेचे ज्या पक्षाचे आमचे दीपक वाले आहेत, ज्या पक्षाचे ते त्यांचाच नेता अगर आपल्याला बोलत असेल, ते आम्हाला निधी पाहिजे असेल तर आम्ही पालकमंत्र्याकडे जाऊ. अरे पालकमंत्री डायरेक्ट पालकमंत्र्याकडे मतदान टाका ना. पालकमंत्र्याला मत म्हणजे भारतीय जनता पक्षाला मत, पालकमंत्र्यांना मत म्हणजे आमच्या श्रद्धाताई आणि आमच्या पूर्ण पॅनलला मत. हे फक्त तुम्ही लक्षात ठेवा. व्यक्ती नाही, पालकमंत्री हे पद महत्वाचं. शेवटी कारण निधीच्या चाव्यात माझ्या खिशामध्ये आहे, काढू शकत नाही कारण आचारसंहिता आहे. पण 2 तारखेनंतर पण माझ्याच खिशात असणार, मी काय खिशा काढून दुसऱ्याला देणार नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांना निश्चिंत राहा. आमचा जेवढं पॅनल आहे, आमच्या श्रद्धाताई आहे, जेवढे आमचे लोक आहेत, त्यांना फक्त तुमच्या सावंतवाडीकर म्हणून आशीर्वाद द्या. 2 तारखेला आम्हाला फक्त संदेश द्या की रवी चव्हाण साहेब, नितेश राणेजी, तुम्ही बोलल्यानंतर श्रद्धाताई आणि या सगळ्या लोकांना कमळ या चिन्हाच्या समोर आम्ही बटन दाबलं. आता 4 तारखेपासून तुम्ही आमच्या सावंतवाडीचा विकास करा. हा फक्त संदेश तुम्ही 2 तारखेला द्या आणि बाकीचं काम आमच्यावर सोडा. एवढंच मी आजच्या निमित्ताने सांगतो. असंख्य महत्वाचे प्रकल्प ज्याचा उल्लेख आमच्या श्रद्धाताईंनी केला. सावंतवाडी शहरामध्ये खूप काय करण्यासारखं आहे. ड्रेनेजची परिस्थिती आहे, आरोग्याची परिस्थिती आहे. आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला आज शब्द देतो या व्यासपीठावर, चिंता करू नका. तुमच्या उपरुग्णालयामध्ये चांगल्यातले चांगले MBBS परमनंट डॉक्टर आणून ठेवतो 3 तारखेच्या नंतर. चांगली ते चांगली मशिनरी आणतो त्या तुमच्या उपरुग्णालयामध्ये सावंतवाडीमध्ये. येऊन बघायचं स्वतः. बाकी तुम्हाला गोवा बांबुलीला जायला पण गरज भासणार नाही. सावंतवाडीमध्ये राहूनच तुम्हाला चांगली आरोग्य सुविधा देण्याचा शब्द मी आज तुम्हाला या व्यासपीठाच्या निमित्ताने देतो. मल्टी स्पेशालिस्ट बद्दल काय करायचं आपण बसून ठरवू ना. एकदा सत्ता दिली द्या हातामध्ये.